स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बीएडचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत आणि अडचणी आल्यानंतर त्यांना समजत नाही की नेमकं काय करायचं आहे. चुकी होईल का, त्रुटी येईल का, फॉर्म रिजेक्ट होईल का. नंतर पार्शलीच्या बाबतीत आपले विद्यार्थी घाबरत आहेत. नंतर त्रुटी, नंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे जे काही कन्व्हर्जनचा फॉर्म भरतोय ते काही विद्यार्थी फेल झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांना 4-4 मार्कशीट लागलेले आहेत. मग हे विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. नंतर ज्या विद्यार्थ्यांना आता मेरिट लिस्ट, नंतर कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, मेरिट लिस्ट कधी होईल, नंतर आपले जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजचे फॉर्म म्हणजे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे, अशी जे सर्व प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि नंतर एक मुद्दा पुन्हा की फीज संदर्भात मला दररोज फोन येत आहेत, मेसेज आपल्याला ग्रुपला दिसत आहेत की सर फीज 40,000 रुपये सांगत आहे, 2 वर्षाची 80,000 रुपये सांगत आहेत, कुठे 30,000 सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने आपण संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट्स आणि फोनवरती तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण सुद्धा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि फोनवरून सुद्धा केलं जाणार आहे. तर आपण विषयाकडे वळू. विद्यार्थी मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जर बरोबर नसेल, त्या डॉक्युमेंटमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या विद्यार्थ्यांना पार्शली सर्टिफाय दाखवत आहे किंवा व्हेरीफाय दाखवत आहे. एक विचार करायचा आहे, अजून एक परिपत्रक आलेलं आहे, म्हणजे सीईटी सेलने एक परिपत्रक टाकलेलं आहे. त्या परिपत्रकाचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. त्या परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेला म्हणजे जरी पार्शली दाखवत असलं तरी पण तुमचा कॅपसाठी विचार केला जाणार आहे, कारण त्या ज्या डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जे अपलोड केलेलं आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते टाकलेलं नाही. जसं आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल नव्हती, काही विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, यामुळे विद्यार्थ्यांनी पोचपावती टाकलेली आहे. मग अशा वेळेला जेव्हापर्यंत तुमची पोचपावती त्या ठिकाणी आहे तर त्यावेळेला पार्शली दाखवलं जातं. नंतर तुम्ही ज्या वेळेला ऍडमिशनला जाणार आहात त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्या ऍडमिशनला जाणार आहे म्हणजे तुमचा कॅप थ्रू नंबर लागणार आहे, त्यावेळेला मात्र तुमचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतंही कॉलेज तुम्हाला प्रवेश देणार नाही. हे पुन्हा लक्षात घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल असणार नाहीत तेव्हापर्यंत तुम्हाला कॉलेज प्रवेश देणार नाही. आता पार्शलीचा जो मुद्दा आहे तो क्लिअर होत आहे, कारण पार्शली जरी असलं तरी तुम्ही कॅपमधून बाहेर होणार नाही आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, हे डोक्यातनं काढून टाका, कारण सीईटी सेलने तसं म्हटलेलं आहे. हा विषय क्लिअर झालेला आहे. नंतर पोचपावती जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे पर्याय नाही, कारण तुमची डेट संपलेली आहे. कारण यापूर्वीच आपल्याला माहित असायला पाहिजे की बीएड करत आहात, प्रोफेशनल शिक्षण करत आहात, प्रोफेशनल शिक्षण घेणार आहात, व्यावसायिक कोर्स करणार आहात, तर आपल्याला व्हॅलिडिटी असणं गरजेची आहे. व्हॅलिडिटी जर आपल्याकडे त्यावेळेला नसेल पण त्याकडे पोचपावती असणं सुद्धा गरजेची होती, त्यामुळे ते विद्यार्थ्यांचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला मेरिट लिस्ट. तर आता तुमचा फॉर्म भरून रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन जे संपलं आहे त्याच्यानंतर आपलं जे काही आहे त्या त्रुटीची एक म्हणजे लिस्ट पूर्ण यादी लागणार आहे आणि त्यानंतर एक संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपला 2 ते 3 दिवसानंतर आपला कॅपसाठी ऑप्शन फॉर्म सुरू होईल. ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॉलेजेसचे नाव टाकायचे आहेत. मग कॉलेजेसचे नाव टाकतानाही गोंधळ करायचा नाही. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तुम्हाला रेग्युलर कॉलेजला जायचं नाहीये, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि बीएडही करायचं आहे, महिन्यातून एखादी वेळ कॉलेजला जायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेला तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात, ज्या शहरात तुम्ही राहतात, ज्या ठिकाणी तुम्हाला बीएड करायचं आहे, तर त्या कॉलेजला जाऊन विचारणा करायची नाही की तुमचं कॉलेज रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. हे त्या कॉलेजला जाऊन विचारायचं नाही, कारण त्यांना असं वाटतंय की सर्वच विद्यार्थी जर इरेग्युलर म्हणत असेल तर कॉलेजमध्ये येईल कोण, गरज पडेल तेव्हा कोणाला बोलवू आम्ही. मग अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो जे सिनियर्स असतात, ज्या कॉलेजमध्ये जे लोक अनुभवी आहेत, अशा विद्यार्थ्यांना विचारा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कॉलेज रेग्युलर आहे की नाही आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे दाखवाल तर तुमचं नुकसान होईल, कारण ते कॉलेजवाले म्हणतील अशा पोरांना आम्ही ऍडमिशन देत नाही आणि त्यावेळेला तुमचं नुकसान होईल. तुमचं स्पर्धा परीक्षा करत असाल तर त्यात तो आठवडा होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जी माहिती काढायची आहे ती माहिती कॉलेजच्या सिनियर्सना विचारा, कॉलेजमध्ये जाऊन विचारू नका. फीजच्या संदर्भातही तसंच करा.
कॉलेजला जाऊन जर विचारताय तुम्ही, तर फीज कॉलेजला जाऊन विचारत असताना त्यांना विचारायचं, त्यांना सांगायचं की कॉलेजचे आम्ही SC आहो की आम्ही ST आहो, की आमची फी जी आहे ती 100% जी आहे ती कोण देते, समाज कल्याण विभाग देतो किंवा इतर मागासवर्ग विभाग देत आहे. तर आमच्यासाठी 100% स्कॉलरशिप असल्यामुळं आमची फीज आहे 4 ते 5 हजार रुपये, जे काही तुमची डेव्हलपमेंट फीज द्यायची आहे तेवढीच फीज तुम्ही द्यायची आहे. जे कॉलेजेस SC ST बांधवांकडून जर 20,000 25,000 लुटत असेल तर आवर्जून मला फोन करा. तुम्हाला त्याचे परिपत्रक, तुम्हाला त्या जिल्ह्याचे तुम्हाला परिपत्रक समाज कल्याण विभागाकडनं, जे स्कॉलरशिप डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून काढून घेण्याचा हक्क तुम्हाला आहे. आणि तो कॉलेज तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीज आकारत नाही. नागपूरमध्ये असे कितीतरी कॉलेज आहेत ज्यांच्याकडून आपण फीज परत घेतलेली आहे, डॉक्युमेंट काढून घेतलेले आहे आणि फीजही 0 रुपये दिलेली आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आपण केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, कारण कोणत्याही युट्यूब चॅनलला हे सांगत नाही की आम्ही फीज परत मागितलेली आहे. आम्ही फीज परत मागितलेली आहे. 10 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट परत मागितले आहेत ज्यांनी अडवून ठेवलेले होते स्कॉलरशिप करिता, म्हणजे स्कॉलरशिप आली नाही म्हणून. अशाही विद्यार्थ्यांकडून आपण त्या कॉलेजकडनं डॉक्युमेंट काढून घेतलेले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचा विचार करायचा आहे आणि फीजच्या संदर्भात स्वतः लढा द्यायचा आहे. मी तुमच्या सोबत असणार आहोत. दुसरी गोष्ट अजून, की जे आपण ऑप्शन फॉर्म टाकत आहे किंवा ऑप्शन टाकणार आहात त्यावेळेला, जेव्हा आता रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात त्यावेळेला मेथडचं जे असणार आहे आणि सब्जेक्ट असणार त्यातही चुकी करायची नाही. त्याकरिता जे व्हिडिओ मी आहे त्या आधी टाकलेला आहे एक व्हिडिओ, त्यातही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते सब्जेक्ट तुमचे जे काही ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट असेल, कारण बीएड हे अजून एक लक्षात घ्यायचं आहे. आपल्या विद्यार्थ्याचं एवढं गोंधळ असते की सर आम्ही जास्त शिकलेलो आहे, MA झालेलो आहे, MCOM झालेला आहे, PG झालेला आहे, तर त्याचे सब्जेक्ट टाकायचे नाही का, त्याचा रिझल्ट टाकायचा नाही का? विद्यार्थी मित्रांनो, बीएड हा पदवी नंतर आहे, त्याची पात्रता ही पदवी आहे. मग पदवी कोणतीही असो, तर पदवीचे विषय त्या ठिकाणी टाकायचे आहे. त्याच्याच मेथड तुम्हाला भेटणार आहे, जे कॉलेजमध्ये मेथड असणार आहेत. आणि तेही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की जे मराठी आपलं महाराष्ट्र आहे, तर यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शाळांमध्ये कोणते विषय जास्त प्रमाणात शिकवले जातात, त्याच मेथडची कॉलेजेस जास्त आपल्या या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्याचाही एक विचार करायचा आहे. आणि बीएड करत असताना जे आर्टवाले विद्यार्थी आहेत, जे सायन्सवाले विद्यार्थी आहेत आणि जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी तुमचे जे मराठी आणि इंग्लिश हे कंपल्सरी सब्जेक्ट सोडून तुम्हाला तुमच्या मेथड टाकायचे आहेत. मग सोशलॉजी असेल, हिस्ट्री असेल, कोणाची बायोलॉजी असेल, कोणाची मॅथ असेल, मग अशा ज्या काही कामाच्या जे आहेत तुमचे विषय ते मराठी आणि इंग्रजी सोडून टाकायचे आहेत. कारण कॉमर्सवाल्यांनाही मराठी इंग्रजी होतं, सायन्सवाल्यांनाही मराठी इंग्रजी होतं आणि आपलं जे आर्ट आहे त्यांनाही मराठी इंग्रजी, हे संपूर्ण याला भाषेचे जे आहे ते काय आहे, कंपल्सरी आहे. पण ते तुमची मेथड होऊ शकत नाही. मेथड जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ELT किंवा MLT असं विषय जर तुमच्याकडे असेल तर ते तुमची मेथड होऊ शकते. म्हणून हे सुद्धा चुकी करायची नाही. त्याच्यासाठी मी व्हिडिओ वेगळा बनवणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला हे आज यापूर्वी पुन्हा एकदा सांगतोय की घाबरून चालणार नाही. तर आपल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आणि सोल्युशनसाठी आपला हा युट्यूब चॅनल आहे, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची चुकी होऊ नये, विद्यार्थी घाबरू नये आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता आपण कायमस्वरूपी तुमच्या मदतीकरता तत्पर आहोत. फीज पासनं तर तुमच्या वसतिगृहामध्ये राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण सोबत असणार आहोत. त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जी आताची माहिती जी तुम्हाला दिलेली आहे, ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.